नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका अशा दिवसाबद्दल सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. 14 जानेवारी 2026 हा साधा दिवस नाही. या दिवशी मकर संक्रांत आणि एकादशी एकाच वेळी येत आहेत. हा योग फारच दुर्मिळ असतो. देवाने आपल्याला जणू एक सुवर्ण संधीच दिलेली आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात. म्हणजेच काय तर सूर्य अंधारातून प्रकाशाकडे जातो, थंडी कमी होते, निसर्गात ऊर्जा वाढते आणि माणसाच्या जीवनातील नवीन आशा निर्माण होतात. शास्त्रात असं सांगितलं आहे की सूर्य हा आत्मा आहे. सूर्यग्रह मजबूत असेल तर माणूस आत्मविश्वासाने जगू शकतो. म्हणूनच संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि याच दिवशी एकादशी देखील आहे, म्हणजे भगवान विष्णूंचा पवित्र दिवस. भगवान विष्णू म्हणजे पालनकर्ता, आपण जे काही करतो त्याचे फळ देणारे देव. या दिवशी उपवास, पूजा, नामस्मरण केल्यावर पाप नष्ट होतात आणि जीवनात अडकलेली कामं पूर्ण होतात. म्हणूनच हा दिवस अत्यंत शक्तिशाली आहे. सूर्य ऊर्जा देतो आणि विष्णुदेव कृपा करतात. ऊर्जा आणि कृपा दोन्ही मिळाल्यावर माणसाचं आयुष्य बदलू शकतं. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. शक्य असल्यास कोमट पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करावं. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावं. पाण्यात तीळ टाकून सूर्यदेवांना अर्घ्य दिलं की घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. मनात ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा आणि सूर्यदेवांना नमस्कार करावा. त्यानंतर घरातील देवपूजा करून देवघरात दिवा लावावा. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे सकारात्मकता. ज्या घरात दिवा नियमित लावला जातो त्या घरात अंधार टिकत नाही आणि अंधार म्हणजे दुःख, चिंता, भांडण, आजार हे सगळं काही संपून जातं. या दिवशी शक्यतो शांत राहावं, जास्त बोलू नये, राग करू नये, भांडण करणं टाळावं. कारण एकादशीच्या दिवशी मन शुद्ध असलं पाहिजे. मन जितकं शुद्ध तितकीच भगवान विष्णूंची कृपा जास्त होते. उपवासाबद्दल सांगायचं झालं तर या दिवशी भात, चपाती, डाळ, मीठ, कांदा, लसूण हे टाळायचं आहे. तसेच फळं, दूध, रताळं, साबुदाणा, शेंगदाणे, नारळ, तीळ हे खाता येईल. ज्यांना उपवास जमतो त्यांनी फळं आणि पाणी घ्यावं. उपवास म्हणजे फक्त अन्न टाळणं नाही, तर वाईट विचार, वाईट बोलणं आणि वाईट सवयी यांपासून दूर राहणं. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करावी. एक दिवा, काही फुलं, तुळशीचे पानं आणि तीळ भगवान विष्णूंना अर्पण करावे आणि शांतपणे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. ज्या घरात हा मंत्र म्हटला जातो तिथे भीती, अस्थिरता आणि दुःख अजिबात राहत नाही. या दिवशी दान करण्याला फार महत्व आहे. तीळ, गूळ, अन्न, कपडे जे शक्य असेल ते गरिबांना दान द्यावं. शास्त्रात असं सांगितलं आहे की संक्रांतीला आणि एकादशीला केलेलं दान 10,000 पटीने फळ देतं. म्हणजेच आज दिलेलं थोडं दान उद्या मोठं काहीतरी होऊन आपल्याला परत मिळेल. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, कर्ज असेल, मन अस्वस्थ असेल तर संध्याकाळी एक छोटा उपाय करा. एक मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये तिळाचं तेल टाका आणि भगवान विष्णूंच्या फोटो समोर तो दिवा प्रज्वलित करा. दिव्याकडे पाहून 11 वेळा ओम नमो नारायण हा मंत्र म्हणा. हा उपाय खूप प्रभावी आहे, त्यामुळे संक्रांतीचा हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. या उपायाने तुमच्यावरील कर्ज कमी होईल आणि तुमच्या मनातील अस्वस्थता पण कमी होईल. देव आपल्याला वर्षातून कधीतरीच अशी संधी देतो, त्यामुळे हा दिवस अजिबात वाया घालू नका. जर तुम्ही या दिवशी श्रद्धेने काही केलं तर पुढचं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल. माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे, हा दिवस मनापासून पाळा. देवाकडे काही मागा, पण सगळ्यात आधी देवाला आपल्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद नक्की द्या. मित्रमैत्रिणींनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांनाही या गोष्टींचा फायदा होईल. आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायण नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.